नमस्कार, मी ज्ञार्दा कदम. माझा विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रोज रात्री 8 वाजता माझा विशेष मधनं तुम्हाला विश्वासार्ह, अचूक आणि थेट बातम्या पाहायला मिळतील. तर आज बुलेटिन मध्ये काय स्पेशल, चला पाहूया. तर बुलेटिन मध्ये आज दिवसभरातल्या 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. त्यातली पहिली मोठी बातमी पैसे खड्ड्यात आणि जीवही गोत्यात. बातमी खड्ड्यांसंदर्भातली आहे. राज्यातले वेगवेगळे रस्ते आणि महामार्ग राज्यभरातल्या वाहन चालकांसाठी डोकेदुखी कशी ठरतायत याचा आढावा आपण सगळ्यात आधी घेणार आहोत. पुढची बातमी आहे 2 जिल्हे 2 खुर्च्या आणि न संपणारी प्रतीक्षा. बातमी पालकमंत्री पदासंदर्भातली. कारण नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये. या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची फाईल पुढे का सरकत नाहीये ही बातमी आपल्याला बघायची आहे. बातमी क्रमांक 3 जेन झी संदर्भातली. जेन झीचा इफेक्ट आणि बिहारमध्ये विकेट. नेमकं काय घडलंय? कारण जेन झीसाठी फक्त पंतप्रधान मोदीच नाही तर RSS सुद्धा कसा पुढे सरसावलाय आणि बिहारच्या पोटनिवडणुकीत तरुणाईचा इफेक्ट कसा दिसून आलाय, भाजपला फटका कसा बसलाय याचा आढावा घेण्यासोबत बातमी क्रमांक 4 असेल आरोप मोठे, खेळाडू खोटे. महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाप्रकरणी बृजभूषण सिंग यांना मिळालेल्या क्लीन चिटवरनं वाद कसा निर्माण झालाय तेही बघणार आहोत. आणि बातमी क्रमांक 5 इंटरेस्टिंग बातमी आहे. झणझणीत सावजी आणि झणझणीत वाद. नागपूरची ओळख असलेल्या सावजी मटणावरनं तुकाराम मुंढेंच्या एका वक्तव्यावरनं वाद का पेटलाय हेही बुलेटिनमध्ये आपल्याला बघायचंय. पण बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत सर्वसामान्यांसाठी विशेष महत्त्वाच्या बातमीनं, खड्ड्यांच्या बातमीनं. खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात हे एक प्रकारे मोठी डोकेदुखी बनलेली आहे. चांगले रस्ते हा खरं तर प्रत्येक नागरिकाचा बेसिक मूलभूत हक्क आहे. चांगले रस्ते अर्थव्यवस्थेला चालना सुद्धा देतात. पण राज्यातले असे अनेक रस्ते हे सध्या खड्डेयुक्त झाले आणि त्याचाच विषय ABP माझाकडनं वारंवार लावून धरला जातोय, सरकारसमोर मांडला जातोय. आपण फक्त नाशिकचा विचार करूया. एकीकडे एकट्या नाशिक शहरात या खड्ड्यांमुळे गेल्या 5 महिन्यात 5 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर खड्ड्यांमुळे राज्यातील गेल्या काही महिन्यातील 6वा मृत्यू हा काल भिवंडी परिसरात झाला. तर आज नाशिक महामार्गावरती भिवंडी जवळच एका जवानाला या खड्ड्यामुळे जीव गमवावा लागलाय. तर हे खड्डे असे जीव घेणे ठरतात आणि खड्ड्यांची परिस्थिती राज्यातल्या अनेक महामार्गांवरती आहे. त्यामुळे वाहन चालकांचे भीषण हाल होत आहेत. पथकरापोटी, रोड टॅक्स पोटी भरमसाठ खर्च करून सुद्धा वाहन चालकांसाठी रस्त्यांची अवस्था मात्र बिकटच आहे. वेगवेगळे रस्ते आणि महामार्ग हे राज्यभरातल्या वाहन चालकांसाठी डोकेदुखी बनू लागल्यात. तर नाशिकमधल्या खड्ड्यांनी 5 महिन्यात 5 जणांचे जीव घेतल्यानंतर प्रशासन आता जागं झालंय. पण आता भिवंडीत खड्ड्यांमुळे 2 दिवसात 2 जीव गेले. ठाण्याच्या मनोरमा नगरात राहत असलेल्या सुनीता पाल यांचा काल मृत्यू झाला. तो अपघात भिवंडीतल्या राहनाळ गावाच्या हद्दीत घडला आणि मग आज आपत्ती प्रतिसाद दलातील जवानालाच खड्ड्यामुळे जीव गमवावा लागलाय. विकास गोरेंचा आज बांधकामाधीन मुंबई नाशिक महामार्गावरच्या शहापूर जवळ अपघात झाला. तिथल्या भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली आणि खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाला. आणि यामुळे फक्त शहरातले रस्तेच नाही तर महामार्ग सुद्धा खड्ड्यांमुळे जीव घेणे ठरतात. तर खड्ड्यामुळे आज ज्यांचा मृत्यू झालाय ते विकास गोरे हे स्वतः आपत्ती प्रतिसाद दलातले जवान होते. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलात ते काम करत होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः जी मंडळी आपत्तीत सापडली होती, संकटात सापडली होती, त्यांची सुटका केली. काही दिवसांपूर्वी भिवंडीमधली कोहिनूर इमारत दुर्घटनेत अनेक लोकांनी जीव गमावला आणि याच दुर्घटनेच्या वेळेला आपल्या जीवाची बाजी लावून विकास यांनी बचाव कार्य पार पाडलेलं. इतरांचे प्राण वाचवणाऱ्या विकास यांना मात्र महामार्गावरच्या एका क्षुल्लक छोट्याशा खड्ड्यामुळे आपला जीव गमवावा लागला. मुख्य म्हणजे ते आज सकाळी सुद्धा कर्तव्य बजावण्यासाठीच कामावरती जात होते, पण काळानं त्यांच्यावर घाला घातला. तर मुंबई ते उत्तर महाराष्ट्र आणि पुढे थेट उत्तर भारताला जोडणारा महामार्ग म्हणजे आग्रा महामार्ग राज्याच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची जीवनवाहिनी असलेला रस्ता. पण गेल्या काही वर्षांपासून या महामार्गाची ओळख वेगवान प्रवासापेक्षा खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघात यासाठी जरा जास्तच होऊ लागली आहे. महामार्ग 6 पदरी करण्याचं काम 2020 साली सुरू झालंय, पण 26 उजाडला तरी सुद्धा काम काही पूर्ण झालेलं नाहीये. आणि या रखडलेल्या कामाची किंमत आता प्रवाशांना जीव गमावून मोजावी लागते असा सुद्धा आरोप होऊ लागलाय.
मुंबईला उत्तर भारताशी जोडणारा हा आहे आग्रा हायवे, म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग 48. मुंबई नाशिक धुळे आग्रा मार्ग हा रस्ता उत्तर महाराष्ट्रात जातो, त्यामुळे तो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी देखील महत्वाचा आहे. हा रस्ता आधी चौपदरी होता. 2020च्या दरम्यान त्याचं सहापदरीकरणाचं काम सुरू झालं, पण ते काम अजूनही पूर्ण झालं नाहीये. अर्धवट कामामुळे पडलेल्या खड्ड्यात आज अपघात होऊन एकाचा मृत्यू झालाय. हे विस्तारीकरण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI कडनं सुरू आहे. या विस्तारीकरणाचे मुख्य 2 टप्पे आहेत. ठाण्यातला माजिवडा ते भिवंडी पुढील वडपे हा टप्पा 24 किलोमीटर लांबीचा आहे. त्या 2 खाडी पुलांचा एकूण 4 पुलांचा समावेश आहे. त्या विस्तारीकरणाचं काम राज्य सरकारची MSRDC करते. ते मागील वर्षीच पूर्ण होणार होतं, पण अजूनही 90%च पूर्ण झालंय. एकूण 1100 कोटी रुपये त्यावर खर्च झाले. विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातच हा अपघात झालाय. विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा हा वडपे ते नाशिक जिल्ह्यातील गोंदे असा आहे. एकूण 99 किलोमीटर लांबीचं विस्तारीकरण आहे. त्याचा सुरुवातीचा खर्च होता 579 कोटी रुपये, पण विलंबामुळे हा खर्च 900 कोटी रुपयांच्या घरात गेलाय. विस्तारीकरणाला सातत्याने होणारा विलंब, या कामादरम्यान मूळ रस्त्याकडे होणारं दुर्लक्ष, बांधकामादरम्यान मालवाहू ट्रकमुळे रस्त्यावर पडणारे खड्डे याचा या महामार्गाला फटका बसतोय. त्यातूनच तिथे अपघात झाल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर कुठलाही रस्ता आणि महामार्ग यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कुणावर असते तर ती प्रशासनावर असते. त्यासाठी वाहन चालकांकडून टोल सुद्धा वसूल केला जातो आणि या वसुलीचे आकडे पाहाल तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. आपत्ती प्रतिसाद दलातील जवान विकास गोरे यांचा नाशिक महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी जाऊन आज मृत्यू झाला. ज्या भागात हा मृत्यू झाला तो भाग महामार्गावरील अर्जुनाली टोल नाक्याच्या परिसरातील आहे. त्या टोल नाक्यावर दररोज जवळपास 35 लाख रुपयांची उलाढाल होते. मासिक 10.5 कोटी तर वार्षिक वसुलीचा आकडा 125 कोटी रुपयांच्या घरात आहे. इतक्या भरमसाठ वसुलीनंतरही सुरक्षित आणि चांगला रस्ता वाहन चालकांना मिळत नाहीये. तर राज्यभरातल्या अनेक रस्त्यांवरचे खड्डे सध्या जीवघेणे ठरतात आणि याच मुद्द्यावरनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा टीका केली आहे. सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर आणि प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यास योग्य राहील असं या निमित्ताने म्हणणं हा काही राजकीय आरोप होणार नाही, वस्तुस्थिती आहे. कारण जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा हा योग्य विनियोग जर झाला नाही तर अधोगती होते. प्रगती तर दूरच राहिली आणि विकास तर दूरच राहील. तर कोणतेही महामार्ग हे दळणवळणाचं मुख्य माध्यम असतात, पण याच महामार्गांची सध्याच्या पावसाळ्यात दयनीय अवस्था झाली आहे. त्याचा आढावा घेतलाय ABP माझाच्या प्रतिनिधींनी. त्यामध्ये प्रवासी आणि वाहन चालक यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांचा प्रशासनानं गांभीर्यानं विचार करायला हवाय. गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही रेंगाळलेल्या स्थितीत पाहायला मिळतंय. दरवर्षी पावसाळा जवळ आला की खड्ड्यांच्या या माध्यमातून आपण बघितलं तर अनेक वेळेला कोकणकरांना अनेक नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि या खड्ड्यातून कोकणकरांना कसा त्रास सहन करावा लागतोय त्याची खरी प्रचिती आपण कोकणकरांकडून जाणून घेऊयात. गाडी खड्ड्यात आपडली की गाडीचं मेंटेनन्स सुद्धा निघतोय आणि खड्डा आपडल्यानंतर बाजूच्या पोरावरती चिखल उडायची सुद्धा म्हणजे भीती आहे. आणि त्याच्यामध्ये जे ब्रिज आता चालू केलेले आहेत सरकारने, अजूनही त्यातले काही ब्रिज जे आहेत ते चालू आहेत आणि काही ब्रिज आहेत ते अजून बंद आहेत. त्याच्यामुळे वर मध्येच राईटला घे, मध्येच लेफ्टला घे, खालना गाडी काढ, हे सगळं करावं लागतं. समोरचा खड्डा माझ्या गॅरेज समोरचा खड्डा मी 3 वेळा भरला, पण कॉन्ट्रॅक्टरला सांगितला पण त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. तिथं कुठलाही खड्डा भरला नाही आणि त्या खड्ड्यातून लोक गाडी आपटतायत, नुकसान होतं लोकांचं आणि इथे ऍक्सिडेंट होत आहेत. नहीं, अभी एंड हो गया, ये खबर एंड होने वाला है. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. शहापूरमध्ये आपण बघितलं की एका जवानाचा मृत्यू झाल्याची घटना देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. भिवंडीमध्ये खड्ड्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू झालेला असताना देखील प्रशासन मात्र काही जागे होताना दिसत नाही आहे. मुंबई नाशिक महामार्गावर कोशिंबी हा जो गाव आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा जो खड्डा पडलेला तो तुम्ही बघू शकता. अक्षरशः वाहन जे आहे ते अक्षरशः या ठिकाणी बोटीप्रमाणे या ठिकाणी येताना आपल्याला दिसतील. मोटरसायकल घेऊन लहान लहान पोरं जातात, ती पडतात.
भिवंडीचे अधिकारी जेवढे आहेत की या रोडचे टोल नाक्याचे सर्व अधिकाऱ्यांना समजायला पाहिजे, तुमची मुलं असती तर काय होईल, तुमची मुलं जर असती तर काय होईल. किती त्रास होतो? खूप खड्डे आहेत, खूप जास्त खड्डे आहेत. तिथून इथपर्यंत येता येता पूर्ण रिक्षा इकडून तिकडं अशी डगमगते. लागतंय पण कधी कधी इकडं तोरड्यात तिकडं. तर या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होत्या राज्यभरातल्या विविध शहरांमधल्या. खरं तर परिस्थिती अशी आहे की चांगले रस्ते मिळावेत म्हणूनच आपण टोल भरतो आणि आपल्याच कराच्या पैशांमधनं हे रस्ते बांधले जातात. पण त्यानंतर सुद्धा रस्त्यांची अवस्था ही नुसती जीवघेणी नाही, तर आपल्या पैशांची नासाडी करणारी आहे, हे या स्थितीवरनं दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडनं येताना पाहायला मिळतात. यानंतर आपण पाहूया आज दिवसभरातली दुसरी महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये आपल्या नवं सरकार स्थापन झालं 2024 साली. सत्तेची समीकरणं जुळली, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पण महायुती सरकारमधील 2 खोल्यांना अद्याप कुलूपच आहे. त्या म्हणजे रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाच्या खोल्या. महिने उलटतायत, पण या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची फाईल काही पुढे सरकत नाहीये. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी, तर नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी. प्रत्येक पक्षाला हा जिल्हा हवाय. हा वाद केवळ पक्षापुरताच मर्यादित राहिलेला नाहीये, तर हा वाद प्रतिष्ठेचा बनलाय. विशेष म्हणजे या कथानकाचा क्लायमॅक्स दर 2-3 महिन्यांनी नव्यानं लिहिला जातो. प्रत्येक निवडणुकीनंतर चर्चा सुरू होते. यंदा फॉर्म्युला ठरलाय, निर्णय पक्का आहे, कधीही घोषणा होईल, पण प्रत्यक्षात घडत काहीच नाही. 2 महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला सुद्धा असाच एक राजकीय फॉर्म्युला रायगडच्या बाबतीत चर्चेत आलेला. तटकरे कुटुंबाच्या उमेदवारीला बिनविरोध मार्ग मिळावा म्हणून स्थानिक शिवसेना नेत्यांनी माघार घेतली आणि त्या बदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार अशी जोरदार चर्चा रंगली. पण राजकारणात चर्चा आणि अखेरचा निर्णय यामध्ये अनेकदा सत्तेचं गणित आडवं येतं आणि याही वेळेला तसंच झालं. अधिकृत घोषणा काही झालीच नाही, राष्ट्रवादीचं मौन सुद्धा सुटलं नाही आणि रायगडचा तिढा कायमच राहिला. त्यामुळे थंड बस्त्यात पडलेल्या पालकमंत्रीपदाच्या चर्चेच्या निखाऱ्याला इच्छुक मंत्री भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा हवा दिली आहे. पालकमंत्र्यांसाठी पण काल आम्ही सांगितलं आणि झालेलं आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका. परिषदेच्या तिकिटाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे साहेबांनी ज्या ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या खरं तर इतक्यात पूर्ण व्हायला पाहिजे होत्या. कालच मी राष्ट्रीय अध्यक्षा NCPच्या सुनेत्रा वहिनींची देखील याबाबत चर्चा केलेली आहे. मी पुन्हा मंगळवारी किंवा बुधवारी सुनेत्रा वहिनींची भेट घेणार आहे आणि हेच सांगणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधान परिषदेची जागा सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागणी केलेले पालकमंत्रीपद हे शिवसेनेला घ्यावं, ही माझ्या एक्सप्रेस टावरच्या चेंबरमध्ये झालेली चर्चा होती. तो भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत, हीच शिवसेना म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे. रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील, पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला दिसत आहे. तर भरत गोगावलेंची रायगडच्या पालकमंत्री पदाची इच्छा कधी पूर्ण होणार? कारण एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाची अनेकदा चर्चा रंगली, बरेच महिने चर्चा रंगली, पण त्यासाठी भरत गोगावलेंना सत्ता पालटाची वाट पाहावी लागली. आज फरक इतकाच आहे की तेव्हा प्रतीक्षा मंत्रिपदासाठी होती, आज ती पालकमंत्रीपदासाठी आहे. आणि रायगड पाठोपाठ नाशिकचं पालकमंत्रीपद सुद्धा महायुतीत प्रतिष्ठेचा प्रश्न बनलाय. नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या समर्थनात लागलेल्या बॅनर्समुळे राजकारण तापलं, पण स्वतः भुजबळांनीच हे बॅनर हटवण्याचे आदेश दिले, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरती नवी चर्चा रंगली. दरम्यान गिरीश महाजनांचं पालकमंत्रीपद रद्द झाल्यानंतर नाशिकचं पालकमंत्रीपद अजूनही रिक्त आहे. त्यामुळे प्रश्न आता केवळ 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा नाही, तर महायुतीतला अंतर्गत समतोल, प्रतिष्ठा आणि राजकीय वर्चस्वाच्या लढाईचा सुद्धा बनलाय. खरं म्हणजे नाशिकमध्ये विशेषतः जे आहे रस्त्याचे काही मोठे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, खड्डे वगैरे, त्यातून 4-5 लोकांचा जो आहे मृत्यू झाला आणि म्हणून जरा नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे. पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे.
नाही माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना ट्रेनमध्ये बसून त्यांना वरती घेऊन गेलो. आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो. पण सतत ते म्हणत बोलतच राहा, थांबू नका, समोर लोक बसलेले आहेत, असंही करता येत नाही. माझ्याबरोबर त्याच्यामध्ये कुठेही दुरावा नाही आहे, कुठेही मतभेद नाही. माझ्या आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पालकमंत्रीपद हा मुद्दा केवळ प्रशासकीय दर्जापुरता मर्यादित नसून तो राजकीय प्रभाव, स्थानिक सत्ता केंद्र, निधीवरचा प्रभाव आणि आगामी निवडणुकांच्या तयारीचा एक महत्त्वाचा आधार मानला जातो. त्याचमुळे रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरनं महायुतीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेला तणाव हा केवळ एका पदापुरता निर्माण झालेला वाद नसून भविष्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईचे संकेत सुद्धा मानले जात आहेत. रायगड आणि नाशिक हे दोन्ही जिल्हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाकडे जातं यावर स्थानिक नेतृत्वाचं राजकीय वजन ठरत असतं. त्यामुळे या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाकडे जातं यावर स्थानिक नेतृत्वाचं राजकीय वजन ठरत असतं. पालकमंत्री हा जिल्ह्यात राज्य सरकारचा सर्वात महत्त्वाचा राजकीय चेहरा मानला जातो. जिल्ह्यातील सर्व विभागांचा समन्वय, मोठ्या विकास कामांचं नेतृत्व, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये पालकमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असते. पूर, दुष्काळ किंवा इतर आपत्तीच्या काळात निर्णय प्रक्रियेतही पालकमंत्री अग्रस्थानी असतात. याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजावरही त्यांचा प्रभाव असल्यामुळे प्रशासन आणि राजकारण या दोन्ही स्तरांवर हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं आणि प्रभावी मानलं जातं. पालकमंत्रीपद हे केवळ प्रशासकीय जबाबदारीचं पद नसून राजकीय ताकद वाढवण्याचं प्रभावी माध्यम मानलं जातं. त्यामुळेच पालकमंत्रीपद म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचं कमांड सेंटर ठरतं. जिल्ह्यातील आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि पक्ष संघटनेत पालकमंत्र्यांचं महत्त्वाचं स्थान निर्माण होतं. रस्ते, पूल, रुग्णालयं, शाळा, सिंचन आणि औद्योगिक प्रकल्प यांसारख्या विकास कामांचं राजकीय श्रेयही अनेकदा पालकमंत्र्यांकडे जातं. याशिवाय प्रत्येक निवडणुकांमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पालकमंत्रीपद महत्त्वाची भूमिका बजावतं. स्थानिक कार्यकर्त्यांसाठी सरकारपर्यंत पोहोचण्याचं ते प्रमुख माध्यमही मानलं जातं. त्यामुळेच प्रभावी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये स्वतःचं राजकीय वजन वाढवण्याची मोठी संधी मानली जाते. म्हणूनच या पदासाठी सत्ताधारी पक्षांमध्येही अनेकदा चुरस पाहायला मिळते. पालकमंत्री हा जिल्ह्यात राज्य सरकारचा प्रमुख समन्वयक मानला जातो. जिल्ह्यातील प्रशासनाचा समन्वय, विकास कामांचा आढावा, विविध विभागांच्या बैठका आणि जिल्हा नियोजन निधीच्या प्राधान्यक्रमांवर त्यांचा प्रभाव असतो. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांवर असते. राज्य सरकारच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा स्तरावरती होण्यासाठीही पालकमंत्रीच महत्त्वाची भूमिका बजावतात. रायगड आणि नाशिक हे फक्त 2 जिल्हे नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणातली 2 महत्त्वाची सत्ता केंद्र आहेत. रायगड म्हणजे कोकणाचं आर्थिक प्रवेशद्वार, तर नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं राजकीय आणि आर्थिक केंद्र. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं सुरू असलेली ही रस्सीखेच केवळ एका पदासाठीची नाही आहे. या संघर्षामागे स्थानिक राजकीय वर्चस्व, आगामी निवडणुकांची रणनीती आणि जिल्ह्यावरील प्रभाव सिद्ध करण्याची चुरसही दडलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरनं सुरू झालेला वाद केवळ एका पदापुरता मर्यादित नाहीये, तर हा वाद, हा संघर्ष महायुतीतील घटक पक्षांच्या राजकीय ताकदीची चाचणी, प्रभाव क्षेत्रावरती दावा आणि त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या रणनीतीचा भाग असल्याचं स्पष्टपणे दिसतं. पालकमंत्रीपद म्हणजे केवळ प्रशासनाचा समन्वय नाही, तर स्थानिक सत्ता केंद्र, विकासाचं राजकारण आणि संघटनात्मक वर्चस्वाचं एक प्रभावी माध्यम असतं. त्यामुळे या पदाभोवतीची चुरस जितकी वाढेल तितकीच महायुतीतील अंतर्गत राजकीय स्पर्धा सुद्धा अधिक स्पष्टपणे आगामी काळात समोर येत राहील. आणि यानंतर आपण आढावा घेणार आहोत आज दिवसभरातल्या तिसऱ्या महत्त्वाच्या बातमीचा. दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलन झालं. या विद्यार्थी आंदोलनानं काय साध्य केलं असा प्रश्न विचारला तर अनेकांचं उत्तर असेल की विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. पण त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली.
ती गोष्ट अशी की देशभरातली तरुणाई एकत्र आली, तरुणाई एकवटली आणि त्यांच्या एकतेसमोर सरकार झुकलं. ही एकजूट जी होती, तरुणांची एकजूट, ती 2014 साली सुद्धा देशानं अनुभवली होती. कारण तेव्हा देशामध्ये फर्स्ट टाइम वोटर्स म्हणजे पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 2.5 कोटींच्या घरात होती आणि त्यांचा कल होता नरेंद्र मोदींच्या बाजूनं आणि तेव्हाच्या निकालातनं अगदी स्पष्टपणे दिसलं. पण तेव्हापासून नरेंद्र मोदींच्या पाठीमागे ताकदीनं उभी राहिलेली देशातली तरुणाई दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनानंतर भाजपपासून दूर जाते की काय अशी चर्चा सुरू झाली आणि सत्ताधाऱ्यांकडनं डॅमेज कंट्रोललाही सुरुवात झाली. नाराज जेनझीसाठी फक्त पंतप्रधान मोदीच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सुद्धा कंबर कसल्याचं दिसतंय. मोदींनी जेनझी स्टाईलमध्ये व्हिडिओज तयार केले तर आता सरसंघचालक मोहन भागवत जेनझी सोबत संवाद साधणार आहे. येत्या 6 ऑगस्टला मुंबईत हा कार्यक्रम पार पडेल आणि नेमकं हीच संधी साधत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल सुद्धा केलाय. तर टीका सुरू झालेली आहे, टीका सुरू राहील सुद्धा. पण सरकार असो की संघ, दोनही पातळ्यांवरती जे प्रयत्न सुरू झालेले आहेत. कारण आज देशामध्ये 18 ते 25 या वयोगटातल्या मतदारांची संख्या 24 कोटींच्या घरात आहे आणि 18 ते 40 या वयोगटातल्या मतदारांची संख्या 48 कोटींच्या आसपास आहे. खरं तर 2014 साली व्हॉट्सॲपवरती ॲक्टिव्ह असलेल्या तरुणांना मोदींनी भुरळ पाडली आणि आपल्या बाजूनं त्यांना वळवलं. आता 12 वर्षांनंतर पिढी बदलली आहे, माध्यम बदललं आहे. आताची पिढी इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह आहे. त्यात इंस्टाग्रामवरती कॉक्रोच जनता पक्ष जन्माला आला, देशात जगभरात पोहोचला आणि सरकारची डोकेदुखी सुद्धा ठरू लागला. म्हणूनच की काय मोदींनी आता जेन झीकडे आपलं लक्ष वळवल्याचं दिसतंय आणि सरकारसाठी हे किती महत्त्वाचं आहे हे आपण आकडेवारीत नुकतंच पाहिलं. पण त्याचे परिणाम सुद्धा दिसू लागले. आज देशात 3 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल लागले. ते निकाल आधी आपण जाणून घेऊया. मतदारसंघ बांकीपूर बिहार, विजयी उमेदवार प्रशांत किशोर जनसुराज्य पक्षाचे. त्यांनी हरवलं कुणाला आहे तर भाजपच्या उमेदवाराला हरवलेला आहे आणि हा मतदारसंघ भाजपचे नवीन जे प्रमुख आहेत पक्षाचे त्या नितीन नवीन यांचा मतदारसंघ होता जिथे पोटनिवडणूक पार पडली. पुढचा मतदारसंघ दातिया मध्य प्रदेशचा, विजयी उमेदवार काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि पुढचा मतदारसंघ गुजरातचा मांजलपूरचा मतदारसंघ सत्येंद्रभाई पटेल हे भाजपचे उमेदवार. त्यांनी इथे विजय मिळवला. पण बाकीचे जे 2 मतदारसंघ तिथे मात्र भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. तर बरेच जण असंही म्हणू शकतात की एकाच पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय म्हणजे तरुणाई दूर गेली असं कसं म्हणता येईल. तर त्यासाठी बांकीपूर मतदारसंघ आपल्याला समजून घ्यावा लागेल. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर यांनी कसा दणका दिलाय. 2009 साली जेव्हा मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्यानंतर हा बांकीपूर मतदारसंघ निर्माण झाला. 2010, 2015, 2020 आणि 2025 या 4ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातनं नितीन नवीन विजयी झाले आणि त्याआधी इथून नितीन नवीन यांचे वडील नवीन किशोर सिन्हा हे सलग 4 वेळेला जिंकलेले होते. दरम्यान ही अशी पहिली निवडणूक होती की जी नितीश कुमार यांच्या चेहऱ्याविना लढवली गेली. कारण सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. तर प्रशांत किशोर यांनी एक प्रकारे भाजपच्या बालेकिल्ल्यातच ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मागणी सुद्धा केली आहे. की जनता ने बड़ा स्पष्ट ये अपनी ओर से और बिहार के लोगों की ओर से ये मत दिया है कि भाजपा के केंद्रीय नेतृत्व को ये सोचना चाहिए, विचार करना चाहिए और बिहार के हित में, बिहार के बच्चों के हित में, बिहार में एक अच्छे व्यक्ति को, चरित्रवान और काबिल व्यक्ति को बिहार की कमान सौंपनी चाहिए. बिहार में हर हालत में शिक्षा हो, रोजगार हो, पलायन रुके, यही संदेश मैं इस जीत में देखता हूं. तर याच बांकीपूर मतदारसंघात 3.5 लाख मतदारांपैकी 1,25,000 मतदार हे 18 ते 25 या वयोगटातले आहे आणि तिथेच एक प्रकारे खेलाहोबे पाहायला मिळाला.
खरं तर भाजपनं सगळ्यात आधी तरुणाईला राजकीय वोट बँक म्हणून स्थापित केलं, त्यानं कायमच सोबत ठेवलं. पण जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर तरुण वर्ग नाराज झालाय हे तर स्पष्ट आहे. आणि म्हणूनच की काय, भाजप संघानं आता जोरदार तयारी सुरू केली आहे. तसंही लोकसभा निवडणुकीला अजून 3-1 वर्ष शिल्लक आहेत. त्यात थोडासा दुरावलेला तरुण पुन्हा एकदा आपल्याकडे यावा हा प्रयत्न सरकार करणार हे तर त्यांच्या आत्ताच्या हालचालींवरनं स्पष्ट होत आहे. त्यात त्यांना किती यश येतं हे लवकरच कळेल. देशभरात खळबळ उडवणाऱ्या, भारतीय कुस्ती विश्वाला हादरवून टाकणाऱ्या आणि हजारो खेळाडूंना रस्त्यावरती उतरण्यासाठी भाग पाडणाऱ्या एका प्रकरणात आज मोठा ट्विस्ट आला. महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि 6 वेळेला भाजपचे खासदार राहिलेले भुजभूषण सिंग यांची दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. 2023 साली दिल्लीच्या जंतर मंतरवरती देशासाठी पदकं जिंकणारे कुस्तीपटू रस्त्यावरती उतरले होते. विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक महिला खेळाडूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष भुजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023ला विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन सहाय्यक सचिव विनोद तोमार यांना सुद्धा या प्रकरणी 6 आरोपी केलं गेलं होतं. या दोघांची सुद्धा आज न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली. दरम्यान विनेश फोगाटची यानंतर प्रतिक्रिया आली की भुजभूषण यांना लैंगिक शोषणाच्या आरोपातनं मुक्त केल्यामुळे आम्हाला दुःख होत आहे. अनेक महिला पैलवान न्यायालयामध्ये भुजभूषण यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. सुरुवातीपासून सगळी यंत्रणा आणि सरकार भुजभूषण यांना वाचवण्याच्या प्रयत्नात होतं. या निर्णयाला आव्हान देण्याचे निर्देश महिला पैलवानांनी आपल्या वकिलांना दिलेले आहेत आणि आम्ही हार मानलेली नाही, पैलवान आपली लढाई सुरूच ठेवतील, अशी प्रतिक्रिया विनेश फोगाट यांनी दिलेली आहे. जिस दिन यानी 18 जनवरी 2023 को आप लोग यहाँ पर मौजूद थे और तब मैंने कहा था कि ये एक साजिश है, षड्यंत्र है और अगर मेरे ऊपर कोई आरोप सही पाया जाएगा तो मैं स्वतः फांसी पर लटक जाऊंगा. और आज तक मैं उसी बात पर कायम रहा और आज लगभग 3 साल के बाद कोर्ट ने मुझे और विनोद जी को बाइज्जत बरी किया है. सोचा समझा ये षड्यंत्र था जिसमें देश की कई पार्टियां शामिल हो गई. ये खिलाड़ियों का आंदोलन न रह करके ये विपक्ष का आंदोलन बन गया था और आज न्यायपालिका से मुझे क्लीन चिट मिली. देश में हजारों की संख्या में ऐसे लोग हैं जिनके ऊपर ये गलत आरोप लग रहे हैं. आज ये फैशन हो गया है, हथियार हो गया है, एक गैंग है, हर जिले में एक गैंग है जो पैसा लेकर के मुकदमे कायम कराती है. तो उन सभी लोगों को इससे कहीं ना कहीं ताकत मिलेगी कि झूठे. तर ब्रिजभूषण यांची निर्दोष मुक्तता होण्यासंदर्भात विरोधकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया. एक तरफ कहते हैं कि यंग जनरेशन के साथ हैं, एक तरफ महिला सशक्तिकरण की बात है, महिला रिजर्वेशंस की बात है और दूसरी तरफ ये तुम्ही महिलांचा अपवर्द करता. आता ते मला आता काळींनी जो प्रश्न पहिला विचारला त्या पेलवान महिला लाज वाटली पाहिजे होती देशाला की तिथं ज्यांनी ऑलिम्पिकची पदकं जिंकून या देशाला दिली त्या रस्त्यावर बसल्या होत्या जंतर मंतरवर. कोणी गेलं नाही बरं विचारायला यांच्यातल्या महिला. तेव्हा यांची तोंड कोणी धरली होती विचारा ना. यांची तोंड तेव्हा कोणी धरली होती त्या महिलांवर अत्याचार होत असताना. आता महिलांवर अत्याचार जेव्हा झाले तेव्हा यांचं तोंड कोणी धरलं. ते व्हिडिओ बघा ना. शब्द दिसत आहेत का, तुमची कृती दिसत नाही. तर 2023 साली देशभरातनं झालेल्या टीकेनंतरही, कुस्तीपटूंच्या आंदोलनाच्या दबावानंतरही भुजभूषण सिंग यांच्या राजकीय प्रभावाला फारसा धक्का बसलाच नाही. इतकंच नाही तर त्यांच्यावरती राजकीय पातळीवर तातडीची कारवाई सुद्धा का झाली नाही असा प्रश्न अनेकांना पडला. या प्रश्नाचं उत्तर भुजभूषण सिंग यांच्या वादग्रस्त इतिहासासोबतच त्यांच्या राजकीय ताकदीत, संघटनेमधल्या प्रभावात आणि उत्तर प्रदेशातल्या सामाजिक समीकरणांमध्ये दडल्याचं पाहायला मिळतं. जिंदाबाद जिंदाबाद.
ज्यांचं हार तुऱ्यांनी अभिनंदन केलं जातंय ते आहेत ब्रजभूषण शरण सिंग। महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून त्यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली। 2023 साली त्यांच्या विरोधात उसळलेल्या मोठ्या जनक्षोभानंतर ते पदावरून पायउतार झाले, पण त्यांच्यावर कोणतीही मोठी राजकीय कारवाई झाली नसल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं। पण ब्रजभूषण कारवाईपासून वंचित राहिल्याचं कारण त्यांच्या बाहुबली राजकारणात घडल्याचं सांगितलं जातं। ब्रजभूषण यांचं उत्तर प्रदेशात ताकदवान राजकीय नेटवर्क आहे। 1991 सालापासून गोंडा, केसरजंग, बहराइच, श्रावस्ती या संपूर्ण पट्ट्यात ब्रजभूषण यांचा मोठा होल्ड आहे। संघ परिवारातील दीर्घकालीन पार्श्वभूमीमुळे भाजपच्या अनेक शीर्षस्थ नेत्यांच्या कायमच ते मर्जीतले नेते राहिले। ही खास मर्जी अधोरेखित करताना एक किस्सा सांगितला जातो। 1996 साली दाऊद इब्राहिमशी संबंधांच्या आरोपांमुळे ब्रजभूषण टाडा अंतर्गत तुरुंगात होते। तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना पत्र लिहिल्याची जोरदार चर्चा झाली। त्या पत्रात अटल बिहारींनी ब्रजभूषण यांचा बहादूर असा उल्लेख केल्याचं सांगितलं जातं। या घटनेनंतर पक्षात त्यांचं राजकीय वजन आणखी वाढल्याचं मानलं गेलं। याशिवाय विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांच्याशीही ब्रजभूषण शरण सिंग यांचे निकटचे संबंध असल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जात होतं। संघ परिवारातील या संपर्कामुळे उत्तर प्रदेशातील त्यांच्या राजकीय प्रभावाला आणखी बळ मिळालं। राजकारणासोबतच ब्रजभूषण यांनी शिक्षण क्षेत्रातूनही त्यांची ताकद कमालीची वाढवल्याचं बोललं गेलं। अयोध्येपासून श्रावस्तीपर्यंत पसरलेल्या 50हून अधिक शैक्षणिक संस्था त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं। याच पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधकांकडून त्यांच्यावर शिक्षण माफिया म्हणूनही आरोप झाले। राजकारण आणि शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातला त्यांचा दबदबा त्यांच्या राजकीय प्लस पॉइंटमध्ये काउंट केला जातो। 2011 पासून त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचं नेतृत्व केलं। या काळात त्यांनी राज्य संघटनांवर आपला प्रभाव वाढवला। खेळ प्रशासन, स्थानिक संघटना आणि राजकीय संपर्क तगडा झालेल्या या देशव्यापी नेटवर्कमुळे ब्रजभूषण अनेक अर्थांनी बाहुबली नेते बनले। 2024च्या लोकसभेच्या निवडणुका जेमतेम वर्षभरावर आलेल्या असतानाच ब्रजभूषण यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली। राजकारण आणि समाजकारणात मोठं प्रभाव क्षेत्र निर्माण केलेल्या ब्रजभूषण यांचा राजीनामा घेणं भाजपसाठी एखाद्या पेच प्रसंगापेक्षाही कमी गोष्ट नव्हती। त्यामुळे राजकीय समीकरणांचा विचार करता भाजपनं ब्रजभूषण प्रकरणी नरोवा कुंजरोवा भूमिका घेतल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। स्पेशल रिपोर्ट एबीपी माझा। पण या एका प्रकरणानं देशासमोर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्नही उभे केले। देशासाठी पदकं जिंकणारे खेळाडू न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर का उतरले? क्रीडा संघटनांमध्ये तक्रार निवारणाची यंत्रणा किती सक्षम आहे? महिला खेळाडूंना निर्भयपणे तक्रार करता येईल असं वातावरण आपण निर्माण केलंय का? ब्रजभूषण सिंग यांच्या प्रकरणाचा निकाल हा एका व्यक्तीच्या दोषमुक्ततेचा किंवा आरोपांचा विषय न पाहता भारतीय क्रीडा व्यवस्थेत अधिक पारदर्शक, अधिक उत्तरदायी आणि खेळाडू केंद्रित बनवण्याची गरज अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून बघण्याची गरज आहे। नागपूरची खास ओळख असलेल्या सावजी मटणावरनं आता चांगलाच वाद पेटलाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी एका कार्यक्रमामध्ये आहार, भेसळ आणि वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांवरती बोलताना सावजी जेवणाचा उल्लेख केला आणि मग विदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। माझ्यासारख्या माणसानं सावजी जेवण खाल्लं तर किमान 1 महिना हॉस्पिटलमध्ये जाईन अशी टिप्पणी त्यांनी केली आणि याच वक्तव्यावरनं वादाला सुरुवात झाली। म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे। ते आपण खातो म्हणजे काय? ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी। तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय? तर सावजी मटण नागपूरकरांसाठी तो केवळ एक खाद्यपदार्थ नाहीये, तर अस्मिता, परंपरा आणि चवीचा अभिमान आहे। पण याच सावजीवरनं तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यानं वादाची फोडणी तयार केली आहे।
तर सावजी मट्टावरनं सुरू झालेला हा वाद आता केवळ एका पदार्थापुरता मर्यादित राहिलेला नाही. एका बाजूला आरोग्याचा मुद्दा आहे तर दुसऱ्या बाजूला विदर्भाच्या खाद्य परंपरेचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एका वक्तव्यानं केवळ खाद्यपदार्थावरती नाही तर नागपूरच्या खाद्य संस्कृतीवरतीच प्रश्न उपस्थित झाल्याची भावना व्यक्त होते. आरोग्य संदर्भात जागरूकता निर्माण करणं आवश्यक आहेच, पण त्याच वेळेला स्थानिक खाद्य संस्कृती आणि समाजाच्या भावनांचा आदर राखणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण वादाचं केंद्रबिंदू आता सावजी मटण नाहीये तर आरोग्याचा संदेश, सांस्कृतिक संवेदनशीलता यांच्यातला समतोल ठरलाय. या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर माझा विशेषमध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत. तोवर नमस्कार.